तर बघा मटण आणलं आहे तिथं मस्त 1.5 किलो मटण आहे. याला बारीक असं कापून घेतलेलं आहे बघा. एवढं बारीक असं कापायचं आहे अशा पद्धतीने. हे सगळं कापून घेतलेलं आहे. याला धुवून घेते आता स्वच्छ. वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर याचं धुवून घेते आणि मग तुम्हाला साहित्य दाखवते. तर इथे मटण बघा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. साहित्य बघूया काय लागतंय ते. तर 1.5 किलो मटण आहे. त्याच्यासाठी इथे 2 मोठे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे. 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि 1.5 चमचा घरचं तिखट घेतलेलं आहे. याच्यात सगळे मसाले आम्ही टाकतो म्हणून वेगळे काही मसाले टाकायची गरज लागत नाही. आणि थोडंसं हिंग घेतलं आहे. तर आता आपण सुरुवात करूया. तर बघा इथे पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे. काही करायचं नाही, फक्त मसाले हे तुम्हाला जे दाखवलेत तेवढेच त्याच्यात घालायचेत आणि त्याच्यातच सुंदर होतं मटण. तर हे मसाले आपण घालूया आता याच्यात. हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. त्याच्यात वाटण वगैरे कांदा वगैरे तुमचं काही नाही घालायचं आहे. हे बघा मसाले याच्यात 2 सेकंड परतून घ्यायचे आणि लगेच मटण घालायचं आहे त्याच्यात. तर मटण पण परतून घेऊया याच्यात छान. तर बघा इथं मटण आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये. पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आहे. गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण देऊन ह्याला अर्धा ते पाऊण तास शिजून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये उघडून बघायचे 2-3 वेळा. तर ह्याला आपण शिजून घेऊया. काय तर 10 मिनटं झालेत. आपण बघूया एकदा हलवून. हे बघा पाणी वगैरे अजिबात काही घातलेलं नव्हतं. किती त्याला पाणी सुटले बघा मटणाला. हलवून घेऊया व्यवस्थित आणि परत झाकून ठेवूया. असं मध्ये 2 ते 3 वेळा त्याला हलवायचं म्हणजे व्यवस्थित ते मसाला सगळ्या बाजूला लागतो. आपण पाणी घातलेलं नाही अजिबात. वाफेवर शिजणार आहे मटण हे सगळं. त्याला परत एकदा झाकून ठेवूया. तर बघूया आपलं मटण शिजलंय का. तर बघा अर्धा ते पाऊण तास इथे झालेला आहे आणि मटण पण आपलं छान शिजलेलं आहे. तर बघा मस्त इथं आपलं मटण फ्राय असं तयार झालेलं आहे सुक्कं वेगळ्या पद्धतीचं. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.